पाहूया आता महावीर जयंतीच्या दिवशी साजरी करू समता. महावीर जयंतीच्या दिवशी साजरी करू समता. आज आपण महावीर स्वामी यांची जयंती साजरी करण्यासाठी इथे जमलो आहोत. महावीर स्वामी यांचा जन्म सन पूर्व 599 साली झाला. त्यांनी जगाला अहिंसा हाच परमधर्म असा संदेश दिला. त्यांनी जगाला 5 शिकवण दिली. त्यातली एक म्हणजे अहिंसा, म्हणजे कधीही कोणाला त्रास देऊ नका. त्यातली दुसरी म्हणजे सत्य, नेहमी खरे बोला. त्यातली तिसरी म्हणजे असत्य, कधी कोणाला इजा देऊ नका. त्यातली चौथी म्हणजे ब्रह्मचर्य, पवित्र जीवन जगा. त्यातली चौथी म्हणजे ब्रह्मचर्य, पवित्र जीवन जगा. त्यातली 5वी म्हणजे अपरिग्रह, विनाकारण संग्रह वाचू नका. बद्दल आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांच्या वाक्यातून, त्यांच्या कवितेतून, त्यांच्या कथेतून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि मी त्यातलीच एक कथा सांगते. महावीर स्वामी एकदा तसं एका गावातून जात होते. त्यांना एक मानवी विचारतो, महाराज, एक मी तुम्हाला प्रश्न विचारू का? महाराज बोले, विचार की. मनात आलेले प्रश्न विचारून टाकायचे असतात, ते बोलायचे असतात. तो बोलला, महाराज, तुमच्या धर्मग्रंथात सांगितलंय की आत्मा हा अमर असतो, पण आपलं शरीर जेव्हा मरतं तेव्हा हा आत्मा कुठे जातो? महाराज बोलले, आत्मा हा अमर आहे, तो कुठेच नाही जात. तो जिथे असतो तो तिथेच असतो. जसं सूर्याची किरणे लांब जातात, परत सूर्याकडेच येतात, तसंच आत्मा हा परमात्म्याकडे जातो. त्याने परत एकदा महाराजांना प्रश्न विचारला, महाराज, मला अजून एक प्रश्न पडलाय, मी विचारू का? महाराज बोलले, विचार. त्याने विचारलं, महाराज, आत्म्याचा पुनर्जन्म कसा होतो? महाराज म्हणाले, आत्म्याचा पुनर्जन्म त्याच्या कर्मानुसार होतो. तो जसं सगळ्यांशी वाईट वागतो तसं त्याचा पुनर्जन्म होत नाही. जसं तो लोकांशी चांगलं वागेल त्यानुसार त्याचा पुनर्जन्म होतो. त्याने परत एकदा महाराजांना प्रश्न विचारला, महाराज, आपण आपले जीवन कसे जगावे? महाराज म्हणाले, आपण आपले जीवन सुखी, समाधानी, आनंददायी असे जगावे. कधी कोणाला त्रास देऊ नये. आपल्या शरीरातील असलेल्या वाईट गोष्टी बाहेर टाकाव्यात आणि चांगल्या गोष्टी आत घ्याव्यात. तो मानव म्हणाला, महाराज, तुम्ही किती छान उत्तरे दिली, हे सगळं मला पटतंय आणि आजपासून मी तुमचा शिष्य. या कथेतून आपल्याला पुनर्जन्म कसा होतो. आज महावीर जयंतीला आपल्याकडून इजा पोचणार नाही. कधी आपल्या वाणीतून, आपल्या वाक्यातून कोणालाही वाईट शब्द बोलले जाणार नाहीत, असा आपण संकल्प करूया. धन्यवाद. मानव जातीला अहिंसा, सत्य, संयम आणि साधेपणाचा मार्ग दाखवला. त्यांचे जीवन अत्यंत त्यागमय आणि कष्टमय आणि प्रेरणादायी होते. आजच्या धावपळी आणि तणावपूर्ण जीवनात त्यांच्या विचारांचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 7 मध्ये वैशाली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला हे क्षत्रिय कुळातील होते. त्यांचे बालपण अत्यंत शांत, धैर्यवान आणि ऐश्वर्यात गेले. त्यांना सांसारिक सुखापेक्षा आध्यात्मिक गोष्टींमध्ये जास्त आवड होती. भगवान महावीर यांनी वयाच्या 30व्या वर्षी संसाराचा त्याग करून संन्यास घेतला. त्यांनी सर्व प्रकारचे वैभव, संपत्ती आणि सुख सोडून दिले. त्यानंतर त्यांनी 12 वर्षे कठीण तपश्चर्या केली. या काळात उपवास, ध्यान आणि आत्मचिंतन याचा अवलंब केला.
Lord of Mahavir, who is the most revered significant biggest Jain. The Mahavir Jayanti to tend to reflect on the teachings and principles of Lord Mahavir, who taught the importance of non-violence, compass, and respect all the living beings. As the message of non-violence is extremely important of the today world, where there is the much conflict and strife, we can be strive to live to way that is peaceful and compassionate and towards to live. Mother Lord of Mahavir is very inspiration of teachings and words. Thank you. मार्ग दाखवला, त्यांनी सत्याचा मार्ग दाखवला आणि जगाला दिला प्रकाश जगा आणि जगू द्या तर दिला संदेश अहिंसा सत्य यांचा दाखवला मार्ग माता त्रिशाली यांचे पुत्र जगात मान्य झाले महावीर जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमान प्रतीक होते. वैशाली राज्यात कुडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये यांचा जन्म झाला. त्यांनी जगाला अहिंसा व परिग्रह याची शिकवण दिली. एखाद्यास आपली गरज भासली आणि शक्य असूनही आपण मदत केली नाही तर ती एक प्रकारे हिंसाच आहे असे महावीर म्हणत असत. जय हिंद जय महाराज. त्यांच्या जयंतीनिमित्त इथे जमलो आहोत. हा दिवस जैन धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा व पवित्र मानला जातो. वर्धमान ही महावीरांना विकारांवर विजय मिळवणारा महावीर म्हणजेच महावीर असे संबोधले जाऊ लागले. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये रुजी महाजन पदातील कुंडग्राम येथे झाला. त्यांच्या आईचे नाव त्रिशला व वडिलांचे नाव सिद्धार्थ असे होते. त्यांनी आपल्याला अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पंचमहावते दिली. त्यांनी शिकवले की जगा आणि जगू द्या. हा संदेश आजच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्धमान महावीरांनी सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करण्याचा आणि कोणालाही इजा न करण्याचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की सहिष्णुता, करुणा आणि दया हाच खरा धर्म आहे. आपण जर त्यांच्या शिकवणींचे आपल्या जीवनात पालन केले तर आपल्या जीवनात शिस्त, संयम आणि समाधानी आपण भेदभाव न करता शांतपणे वागायला हवे. आपण त्यांच्या शिकवणीचे पालन केल्यास आपले जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनू शकते. चला आपण या महावीर जयंतीच्या निमित्ताने असे संकल्प करूया. आपण कधीही हिंसा करणार नाही. आपण सत्यच बोलू आणि कोणालाही इजा करणार नाही. धन्यवाद. आणि संयम हीच त्यांची ओळख. कष्ट त्या फायदे होतात. योगामुळे मला झालेला चांगला लाभ म्हणजे चांगली झोप लागली. आपण जास्त वेळ न झोपता म्हणजे रात्री लेट झोपून सकाळी लवकर उठायचं, हा एक मला फायदा झाला आहे. आणि त्याचबरोबर माझे शरीर निरोगी राहायला म्हणजे मदत झाली आहे. याच्या आधी काही छोटी मोठी दुखणी आपल्या सर्वांनाच असतात, ती पण म्हणजे त्याला बदलायची नवीन संधी या योगामुळे भेटली. आपल्या जीवनात महत्त्वाचं काय असेल तर आपलं शरीर. आपले शरीरच जर निरोगी नसेल तर माणूस जगू तरी कसं शकतो, हा प्रश्न तर आपल्याला आवश्यक पडू शकतो. योगामुळे मला भरपूर काही फायदे झाले. मला चांगली झोप लागली, त्याचबरोबर आत्मविश्वास वाढला, एकाग्रता वाढली, अभ्यासावर लक्ष विचलित व्हायचं ते एकाग्र कसं होईल याचं मॅडमांनी आम्हाला योगा शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आम्हाला शिकवता मॅडमांनी अनेक फायदे म्हणजे अनेक आसनांचे अनेक फायदे सांगितले. माझ्या मते तरी ज्या मुलींना वाटतं की आपले शरीर अजूनही निरोगी व्हावे त्यासाठी सर्व मुलींनी या योगा शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असे मी सांगेन. या योगाची सुरुवात आपल्या भारतापासून झाली, पण आपण बघला तर भारतात नव्हे तर भारताच्या सीमा ओलांडून जे देश आहेत त्या देशामध्ये योगाला खूप प्राधान्य दिलं जातं. आपण आपली संस्कृती
शरीर निरोगी राहतं, तर फक्त योगामुळेच हे होत नाही, तर चांगला आहार देखील असलं पाहिजे. ज्याप्रमाणे मॅडमांनी आम्हाला 15 दिवस दिले, तर ते खूप मौल्यवान होते आमच्यासाठी. तर मॅडमांचे मी खूप आभार मानते. आणि हा 15 दिवसात केलेला योगा फक्त योगा हा 15 दिवसातच येत नाही, तर ह्याच्यासाठी सातत्य आणि वेळ खूप महत्त्वाची असते. तर मी या प्रश्नाने विनंती करते की हा कार्यक्रम पुढे पण सुरू ठेवावा, कारण ह्याचे फायदे आपल्याला पुढे भविष्यात दिसून येतील. धन्यवाद. प्रत्येक सामान्य मनुष्याला देवत्व प्राप्त करून घेण्याची सिद्धी ही त्याच्या जवळच आहे. आणि ते कसं शोधायचं हे जगाला पटवून द्यायचं काम महावीरांनी केलं. आणि यासाठी त्यांनी केलेली 12 वर्षाची घोर कठोर तपश्चर्या. यावेळी त्यांनी जी हातात कायोन्मेष मुद्रा त्यांनी त्यावेळी अगर उभा असतो, जे योगाकडे आपण शवासन किंवा सिद्धासन पाहिलंय, मग याच्यात आपण आपल्या शरीराचा एक एक अवयव शिथिल करतोय आणि शरीराला आपल्यापासून वेगळं करतोय. ह्या कठोर हे तप करत असता महावीरांना ज्ञानप्राप्ती झाली. ध्यानात घ्या, आनंदाच्या कडे वाटचाल करतोय. आनंद प्राप्त होत नाही तिथे, तो अजून खूप पुढे, परंतु तिथपर्यंत वाटचाल म्हणजे मार्ग पकडला त्यानं. सत्याच्याच वाटेवरून चालणं हे कठोर तप आहे. आणि सत्य म्हणजे काय, तर प्रत्येक काया वाचा मन या तिन्ही गोष्टींना महत्त्व देऊन महावीरांनी या व्रताचं पालन करायला सांगितले. मग ते सत्य असो अगर अहिंसा असो, शरीरानं करा, मनानं करा, वाचन करा, तिन्ही गोष्टींना आपण जर दुसऱ्याला दुखावत असू तर ती अहिंसा आहे. अहिंसा म्हणजे केवळ प्राण्याची हत्या नव्हे किंवा कोणास जीवे मारणे नव्हे, तर एखाद्याचं मन दुखावणं म्हणजे देखील अहिंसा आहे. एवढं व्यापक तत्व महावीरांनी सांगितले. कारण काय, जिथे आपण दुःखी दुःख देतोय त्यांचं महत्त्वाचं तत्व काय, जगा आणि जगू द्या. मला जगायचंय, मला इतरांना जगू द्यायचंय, मला आनंदात राहायचंय, मला इतरांना आनंदात ठेवायचंय, हे त्यांचं महत्त्वाचं तत्व आहे. मग यासाठी सत्याच्या वाटेवरून चालणं गरजेचं आहे, अहिंसेच्या वाटेवरून चालणं गरजेचं आहे. आता अहिंसेतच पूर्ण तत्व आलं की आपण कोणालाही दुखायचं नाहीये, अगदी शरीरानं देखील, मनानं देखील आणि वाचनानं देखील. अपरिग्रह आवश्यक आहे तेवढ्या वस्तू जवळ बाळगा, गरजेच्या वस्तू जवळ बाळगा. जर तुम्ही अतिचा संग्रह करत गेला तर तुमच्याकडे साठा होणार आहे. निसर्गानं सर्वांना पुरेशा वस्तू, पुरेसं भांडवल इथे दिलेलं आहे. मग ज्यावेळी कोणीतरी एक साठवले त्यावेळी दुसरं उपाशी धडपडतंय, ती देखील अहिंसाच झाली ना. तिथे देखील आपण पापी ठरलो, आपण दुसऱ्याला त्रास दिलाय. मला जे गरजेचं आहे तेवढं माझ्याजवळ असावं. अधिकचा साठा करून आपण त्याचं काही जे साठतंय ते वाया जातंय, कुठेही उपयोगास येत नाही. मग त्याच्यापेक्षा भुकेल्याची भूक भागली, गरजवंताची गरज भागली, तर तिथे आपण एक उत्तम मार्ग स्वीकारतोय, म्हणजे दुसऱ्याचा विचार करून जगतोय आपण. अपरिग्रह असं हे आपल्याला कधीही भूषणावं नाही, कितीही गरज पडू दे. एक वेळ तेवढीच गरज असेल तर मागा, नाही तर तसेच आपण चौर्य कर्म कधीही आपल्या उन्नतीस योग्य ठरत नाही. त्याच्यामुळे ते करू नका. ब्रह्मचर्य, पवित्र राहा, शरीरानं पवित्र राहा, मनानं पवित्र राहा. एक पत्नी व्रत जे श्रीरामाने सांगितलं ते इथे पुन्हा येते. इतर स्त्रियांकडे, इतर पुरुषांकडे वाईट नजरेनं पाहणं हे महापाप आहे. म्हणजेच काय, आपण ह्या गोष्टींच्या विरोधात ज्यावेळी आपण कृती करतो त्यावेळी आपल्याकडे कर्माचा साठा होतो आणि केलेलं कर्म हे पुन्हा आपल्याला आपल्याच भोगात पडतंय. तात्पुरता आपल्याला क्षणिक सुख प्राप्त होत असेल, परंतु कर्म आपल्याला केव्हा ना केव्हा जी दुसऱ्याला पीडा दिली, जो दुसऱ्याला त्रास दिला, तो त्रास निसर्गतः आपल्या वाट्याला कधी ना कधी येतो. आणि म्हणून या गोष्टींपासून बाजूस राहणं. मग ही कर्मकुट जी असतात ती कर्मकुट आत्म्याभोवती जमा होतात आणि तो आत्मा परमात्मा स्वरूप होण्यास नाकारतो किंवा थांबतो. त्या सत्यापर्यंत, त्या तेजापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. कारण
केलात तर तुम्ही या आनंद प्राप्तीपर्यंत सावकाश हळूहळू पोहोचणार आहात. ही पंचमहाभूत